नमस्कार मंडळी, तर आज आपल्याला घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं ते पाहायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं डेसिकेटेड कोकोनट बनवून तयार झालेलं आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने। तर हे डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी इथे मी ओली नारळ घेतलेत, अशा पद्धतीने त्याला फोडून घेतलं। नंतर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून पुरणाच्या चाळणीमध्ये याला वाफ देऊन घेतली। तर इथे 10 मिनिटे याला वाफ द्यायची आहे आणि नंतर ही नारळ 5 मिनिट आपल्याला थंड करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने करून घेतल्यावर नंतर आपल्या नारळाची करवंटी एकदम पटकन अशी सेपरेट होते आणि नंतर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। ही साल आपल्याला फेकून नाही द्यायची, तर ही उन्हाला सुकवून नंतर तुम्ही एखाद्या भाजीला पण ही वापरू शकता। अशा पद्धतीने याचा किस करून घ्यायचा। नंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हा किस त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। तर साधारण 10 मिनिट आपल्याला मंद आचेवरती हा किस परतून घ्यायचा आहे। तर इथे रेसिपी पूर्ण झालेली आहे, सबस्क्राईब करा।